नैराश्याचे एकापाठून एक झटके राहुल गांधी आणि गांधी वाड्रा परिवाराला बसतायत. देशात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून काँग्रेस पक्ष प्रचंड अस्वस्थ आहे आणि विशेष करून गांधी वाड्रा परिवार. कारण सत्ता गेली त्यामुळे सत्तेचं जे कुरण ज्याच्यामध्ये चरता येत होतं ते कुरण सुद्धा आता उरलेलं नाहीये. आता परिस्थिती अशी आहे की कोणताही विशेष अधिकार गांधी परिवाराच्या हाती उरलेला नाहीये. विदेशातून जेव्हा पाहुणे येतात VIP, ते पूर्वी सोनिया गांधी यांच्या घरी जायचे, सोनिया गांधी यांची गाठभेट घ्यायचे, त्यांच्याशी चर्चा करायचे. आता तसं काही चित्र दिसत नाहीये. देशाच्या पंतप्रधानाला घरगड्यासारखं वागवता येत नाही. मंत्र्यांना घरी फायली घेऊन बोलवता येत नाही. अधिकाऱ्यांना फोन करून आदेश देता येत नाही. तर त्याच्यामुळे गांधी वाड्रा परिवाराची जी चरफड आहे ती प्रचंड वाढलेली आहे. अस्वस्थता वाढलेली आहे. सोनिया गांधी यांचा परिवार गेली 12 वर्ष हे दुःख सहन करतोय आणि हे नैराश्य जे आहे ते नरेंद्र मोदी यांच्यावर काढण्याचा प्रयत्न करतोय. 2014 मध्ये मोदी सत्तेवर आल्यापासून हे चक्र सुरू झालं. आधी अवॉर्ड वापसी, त्याच्यानंतर शेतकरी आंदोलन, मध्ये राफेल प्रकरणी केलेले भ्रष्टाचार आणि सध्या कॉम्प्रोमाइज PM ही घोषणा देऊन काँग्रेस कार्यकर्ते नरेंद्र मोदी यांचा पिच्छा पुरवताना दिसत आहेत. मोदी तेरी कब्र खुदेगी ही काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणा नाहीये. हे राहुल गांधी यांचं मिशन आहे आणि हे मिशन ते जोरात राबवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु त्यांचं दुर्दैव आहे, या मिशनला अजून तरी यश येताना दिसत नाहीये.